दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलला तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांची आरोग्य उत्तमाचे राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, गणपती आला, त्याचं आपण घरामध्ये पूजा अर्चा केली आणि त्याचं विसर्जनही झालं आणि त्यानंतर पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला। पितृपक्ष पंधरवडा सुरू होऊन पण आता 4-5 दिवस झाले, आता 8-10 दिवस राहिला, म्हणजे इतके दिवस पट जातात आणि सणवार इतके असं म्हणजे येतातही आणि जातातही। पण आपल्याला आत्ता जे मी उपाय सांगणार आहे, आता मी ज्या दसऱ्याबद्दल कुठल्या रंगाच्या साड्या वापरायच्या, कुठल्या दिवशी वापरायच्या हे सांगणार आहे। दसरा आलेला आहे, दसऱ्याच्या वेळेला आपल्याला दुर्गा मातेची पूजा करायची आहे, दुर्गा मातेची स्थापना करायची, आपल्या घरामध्ये घटस्थापना करायची। ही 3 ऑक्टोबर पासून घटस्थापनेला सुरुवात होते आणि 9 दिवस आपण हे दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचणं, कुंकुमार्जन करणं, उपवास करणं हे करत असतो। नवरात्रात बघा, बायका 9 दिवस उपवास करतात। काही बायका उपवास एक वेळ सोडून करतात, काही बायका 9 दिवस फळं खाऊन करतात, काही बायका खिचडी घेऊन उपवास करतात। म्हणजे स्त्रियाच करत नाहीत तर दादा काका लोक सुद्धा हा उपवास करतात, कारण दुर्गा माता ही सगळ्यांना प्रसन्न होणारी, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारी अशी ही दुर्गा माता, ही जी स्थापना आपण 3 ऑक्टोबर पासून 11 ऑक्टोबर पर्यंत करणार आहे। तर ह्या 9 दिवसात कुठल्या रंगाच्या साड्या आपण परिधान करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा या 9 दिवसात बघा, कुठल्या देवीची पूजा दुर्गा मातेच्या, म्हणजे कुठल्या रूपात दुर्गा मातेची पूजा केली जाते हे सांगते। माता शैलपुत्री या देवीची पूजा आपण दुर्गा मातेची केली जाते। त्यानंतर बघा, माँ ब्रह्मचारिणी, माँ चंद्रघंटा, कुष्मांडा देवी, त्यानंतर माँ स्कंद माता, माँ कात्यायनी, माँ कालरात्री, माँ महागौरी, माँ सिद्धिदात्री। म्हणजे ह्या वेगवेगळ्या रूपात आपण दुर्गा मातेची दररोज पूजा करतो। आपल्या गावामध्ये समजा मंडळ असेल किंवा एखाद्या सोसायटीमध्ये दुर्गा मातेची स्थापना करतात आणि त्या स्थापनेच्या ठिकाणी बघा, दुर्गा मातेचं दररोज वेगवेगळं रूप तिथं म्हणजे त्या प्रतिमा तिथं ठेवलेल्या असतात। म्हणजे जी मूर्ती असते तिचं वेगळ्या रूपात पूजा केली जाते। एक दिवस कात्यायनीची केली जाते, एक दिवस कुष्मांडा देवीची केली जाते, एक दिवस सिद्धिदात्री, म्हणजे अशा वेगवेगळ्या रूपात दुर्गा मातेची पूजा केली जाते। म्हणजे आपण त्या देवींची पूजा दररोज करून आपण त्या देवींना प्रसन्न करत असतो। तर ह्या वेळेला आपण काय करायचे, कुठले रंग परिधान करायचे? 15 वर्षापासून हे आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या साड्या परिधान, शर्ट परिधान करायचे चालू झालेले आहे। त्या पाठीमागचं कारण पण तसंच आहे। आता तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला एवढ्या महागड्या साड्या 9 दिवसाच्या 9 रंगाच्या घेता येत नाही, प्रत्येकाने एवढे महागडे शर्ट तेवढ्या रंगाचे घेता येत नाही, तर तुम्ही त्या रंगाचे रुमाल जरी घेतले तरी चालतात। हे मी आज का व्हिडिओ करते, तर तुम्हाला आधी 9 दिवस 8-10 दिवस रंगाची माहिती मिळायला पाहिजे आणि तुम्ही ते आधी तयारी करून ठेवा। या 9 दिवसात तुम्हाला कुठले रंग वापरायचे, तर बघा, 3 ऑक्टोबर पिवळा रंग। पिवळा रंग हा गुरु स्ट्रॉंग करण्यासाठीचा हा पिवळा रंग आहे आणि ह्या दिवशी आपल्याला पिवळा रंग परिधान करायचा आहे। 4 तारखेला हिरवा रंग। हिरवा रंग जो आहे तो निसर्गानं दिलेली देणगी आणि शुभ रंग मानला जातो। 5 तारखेला ग्रे रंग, ग्रे म्हणजे राखाडी कलर। तर हा राखाडी कलर बऱ्याच जणांच्याकडे नसतो, तर तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या रंगाचा रुमाल जरी वापरला त्या दिवशी तरी चालेल। ग्रे रंग म्हणजे काय, शिस्तबद्ध स्थिरताचं प्रतीक आहे। 6 तारखेला केशरी रंग आहे। केशरी रंग जो आहे तो शांतता, ज्ञानाचं प्रतीक आहे। 7 तारखेला पांढरा रंग आहे। पांढरा रंग म्हणजे निर्मलतेचं, शांततेचं प्रतीक आहे। 8 तारखेला आहे लाल रंग। लाल रंग बघा, प्रेमाचं प्रतीक आहे। प्रेम वाढवण्यात, प्रेम देणं घेणं ह्यामध्ये लाल रंगाचं महत्व आहे। 9 तारखेला आहे निळा रंग।
निळा रंग जो आहे तो ऊर्जात्मकचं प्रतीक आहे आणि ऊर्जा निर्माण करणं ह्या निळ्या रंगामध्ये आहे. 10 तारखेला आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग प्रेम, भावना, नम्रता ह्याचं प्रतीक आहे. 11 तारखेला जांभळा रंग आहे आणि ह्या जांभळ्या रंग जो आहे महत्वाकांक्षा, म्हणजे आपल्यामध्ये महत्वाकांक्षा निर्माण करणं, नवीन ऊर्जा देतो, अशा पद्धतीनं हा जांभळा रंग आहे. तर 9 दिवस 9 रंगाचे कलर आपण कुठले वापरायचे तर हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 3 तारखेला पिवळा रंग, 4 तारखेला हिरवा रंग, 5 तारखेला ग्रे रंग, 6 तारखेला केशरी रंग, 7 तारखेला पांढरा, 8 तारखेला लाल, 9 तारखेला निळा, 10 तारखेला गुलाबी आणि 11 तारखेला जांभळा. असे 11 दिवस 11 रंगाचे तुम्ही साड्या, शर्ट, ड्रेस, रुमाल काहीही वापरू शकता. एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल तर पतीकडे, एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल तर आई वडिलांकडे त्या रंगाची वस्तू, साडी, ड्रेस घेण्यासाठी बिलकुल हट्ट करू नका. छोटासा रुमाल 10-15 रुपयाचा घ्या, तो वापरला तरी सुद्धा चालतं. आणि हे 9 रंग तुम्ही ह्या दुर्गा सप्तशतीच्या, दुर्गा मातेच्या जे नवरात्रात आहे ते वापरा. तुम्हाला निश्चितच त्याचा अनुभव येईल, फळ मिळेल. 9 दिवस तुम्ही उपवास करत असाल तर जास्तीत जास्त कुंकुमार्जन, दुर्गा सप्तशती पाठ करा. हे तुम्ही 3 ऑक्टोबर पासून 11 ऑक्टोबर पर्यंत करायचं आहे. तर हे रंग तुम्ही कोणते वापरायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.